नमस्कार, मी शुभम. आज आपण पीएम किसान योजना अंतर्गत पैसे का मिळत नाही याची कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत. ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे, पण अनेकदा पैसे वेळेवर मिळत नाहीत. तर चला यामागील मुख्य कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेऊया. पहिलं कारण आहे एनपीसीआय. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला बँक खाते लिंक नसणे. जर तुमचं बँक खाते एनपीसीआय ला लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही. त्यासाठी बँकेत जाऊन तुमच्या खात्याला एनपीसीआय शी लिंक कनेक्ट करून घ्या. पुढील कारण आहे रेकॉर्ड नॉट फाउंड. दुसरं कारण, जर तुमचं आधार कार्यालयावरचं नाव आणि 7/12वरचं नाव वेगळं असेल तर रेकॉर्ड सापडत नाही. त्यावरती उपाय असा आहे की तहसील कार्यालयात जाऊन नाव दुरुस्त करून घेणे. पुढील कारण आहे लँड रेकॉर्ड नॉट अपडेटेड. तिसरं कारण म्हणजे भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत नसणे. जर जमिनीचा 7/12 आणि योजना पोर्टलवरील नोंदणी जुळत नसेल तर पैसे येत नाहीत. यावरती उपाय असा आहे, आपल्या तहसील कार्यालयात जाऊन जमिनीचा रेकॉर्ड अपडेट करा. पुढील कारण आहे बँक खात्यात आधार लिंक नसते. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसेल तर पैसे अडकतात. तर त्यावरती उपाय म्हणून बँकेत किंवा इंडियन पोस्ट खात्यामध्ये आपले खाते उघडणे व आधार लिंक करून घेणे, किंवा ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या बँकेत आधार लिंक करून घेणे. पण त्यासाठी बँक ही नॅशनलाइज असणे खूप गरजेचे आहे, अन्यथा तुमचे पैसे येऊ शकत नाही. किंवा त्यावरती सरळ साधा उपाय म्हणजे तुम्ही इंडियन पोस्ट खात्यामध्ये आपले खाते उघडून घ्या. पाचवं कारण म्हणजे ई केवायसी नसेल तर. ई केवायसी नसेल तर तुमचे खाते सक्रिय राहत नाही. त्यासाठी उपाय म्हणून ई केवायसी ऑनलाईन किंवा ग्राहकी सेवा केंद्रावरनं तुम्ही पूर्ण करू शकता. 6वं कारण म्हणजे गावात बदल असणे. लाभार्थीची जमीन एका गावात आणि तुम्ही दुसऱ्या गावात राहत असाल तर समस्या निर्माण होते. किंवा तुमची जमीन दुसऱ्या गावात असेल आणि तुम्ही राहत्या गावात अर्ज करत असाल तरीही समस्या उद्भवणार आहे. त्यामुळे ज्या गावात जमीन असेल त्याच गावात तुम्ही अर्ज नोंदवावा.